मस्त आणि कुरकुरीत चकली बनवून तयार आहे। तर बघा चकल्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत आणि त्याला जे काटे आहेत ते सुद्धा मस्त आलेले आहेत। तर 1 कप रव्यापासून आपण ही चकली बनवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर कोणत्याही प्रकारची भाजणी केलेली नाही, अगदी तासाभरामध्ये ही चकली बनवून तयार होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर एका कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हे पाणी आता गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहे। तर या पाण्याला आता आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी वाटीचं प्रमाण योग्य घेतलेलं आहे। तर तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा वाटीने सुद्धा पाणी घेऊ शकता। 1.5 वाटी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे बटर असेल किंवा तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर पाण्याला इकडे उकळी येत आहे तोवर आपण मसाले पाहूयात। मसाल्यामध्ये 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत, 1 मोठा चमचा धने पावडर घेतली आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर आता बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर हे सर्व सुके मसाले आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। हवं तर तुम्ही पिठामध्ये सुद्धा टाकू शकता। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही ही चकली बनवू शकता। तर मी सर्व मसाले पाण्यामध्ये टाकून पाण्याला सुद्धा एक चांगली उकळी काढून घेणार आहे। तर बघा पाण्याला चांगली उकळी येत आहे। तर आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि ज्या वाटीने मी 1.5 वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा घेत असताना एकदम बारीक साईजचा रवा घ्यायचा आहे। तर रवा पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। तर पटकन आपल्याला पाण्यामध्ये रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रव्याची जी गुठळी आहे ती एक पण राहू द्यायची नाही। व्यवस्थित आपल्याला रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे करत असताना तुम्ही गॅसची फ्लेम अगदी कमी सुद्धा ठेवू शकता किंवा गॅस बंद केला तरी चालेल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपला रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि रवा सुद्धा चांगला मिक्स करून झालेला आहे। तर आता तो आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। रवा काढत असताना आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्येच काढून घ्यायचा आहे। तर सर्व रवा जो आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। 1 वाटी रवा घेतला आहे तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर तुम्हाला वाटेल हे काय आहे, तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून तो मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे। पण तो वाटताना एकदम बारीक वाटत नव्हता म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही असे सुद्धा तांदूळ मिक्सरला वाटून वापरू शकता, कारण बऱ्याच जणांच्या घरी तांदळाचं पीठ हे अवेलेबल नसतं। तर आता इथे मी चकली मसाला घेतला आहे, यामुळे चकलीला अजून छान टेस्ट येते म्हणून चकली मसाला 2 चमचे यामध्ये टाकून घेणार आहे। तर आता हे जे मिश्रण आहे ते हलकसं कोमट गरम आहे। तर आपल्याला तांदळाचं पीठ आणि रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे कोरडं तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी मिक्सरला अशा प्रकारे तांदूळ वाटून घेतलेला आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे तर 1च वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता सर्व दोन्ही पीठ आपल्याला एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं की चकली सुद्धा छान होते। तर बघा ऑलमोस्ट आपलं पीठ इथे मळत आलेलं आहे।
दोन्ही पिठं चांगली एकत्रित करून झालेली आहेत। या चकल्या बनवताना कोणत्याही प्रकारचं तामझाम नाही, अगदी तासाभरात चकली बनवून तयार होते। तर बघू शकता तुम्ही पिठाचं टेक्स्चर एकदम छान आपण बनवून पीठ तयार केलेलं आहे। तर आता याचा एक रोल करून घेणार आहेत, म्हणजे आपल्याला पटकन शेवग्यामध्ये भरण्यासाठी सोपं जाईल आणि जी चकली आहे ती एकसारखी पडते। तर इथे मी 4 ते 5 गोळे बनवून घेतलेले आहेत। इथे मी आता शेवगा घेतलेला आहे। आम्ही इकडे आमच्या इकडे लातूर भागामध्ये शेवगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। तर शेवग्याला आता आपण तेल लावून घेणार आहेत, कारण पीठ जे आहे ते चिकटू नये म्हणून प्लेटला आणि शेवग्याला दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेणार आहेत। आणि प्लेटचा जो काटेरी भाग आहे, खरबूड भाग आहे, तो आपण बाहेरून करणार आहेत, कारण यामुळे जी चकली आहे ती एकदम काटेरी व्यवस्थित पडते। तर आता आपण जे पिठाचे गोळे करून घेतले होते ते शेवग्यामध्ये भरून घेणार आहेत। असं एकदाच एक मोठा गोळा भरून घेतला की चकली जी आहे ती चांगली पडते आणि मध्ये मध्ये तुटणार नाही किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे पडणार नाहीत। तर इथे शेवग्यामध्ये आपलं पीठ भरून झालेलं आहे। आता शेवग्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपण आता चकली पाडून घेणार आहेत। तर तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा प्लेटवर सुद्धा या चकल्या पाडून घेऊ शकता। तुम्हाला जशी चकली पाडण्यासाठी सोपी जाते त्या प्रकारे तुम्ही चकली पाडून घेऊ शकता। तर इथे बघा, एक लांब आकाराची चकली पाडून तिला मी गोल गोल शेप देणार आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही चकली बनवून घेऊ शकता। तर बघा, इथे आपली एक चकली बनवून तयार झालेली आहे। काय मस्त काटे आलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा चकली बनवून घेणार आहेत। बघा, इथे जे आपण रव्याची चकली बनवलेली आहे तर त्याचं पीठ सुद्धा मध्ये मध्ये तुटत नाही। इथे 4 ते 5 चकल्या बनवून घेणार आहेत। तर बघा, आपल्या चकल्या किती मस्त बनवून तयार आहेत। आता या आपण तळून घेणार आहेत। तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर तेल आपल्याला एकदम कडकडीत तापवून घ्यायचं नाही, मध्यम तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे तेल आपलं तापलेलं आहे। तर यामध्ये एक एक करून चकली सोडून घ्यायची आहे। तर एकाच वेळेस तेलामध्ये जास्त सुद्धा चकल्या सोडून घ्यायच्या नाहीत, अगदी 4 ते 5 चकल्या यामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। एकदाच गर्दी केली की चांगली चकली तळली जाणार नाही, म्हणून 4 ते 5 चकल्या यामध्ये टाकून तळून घ्यायच्या आहेत। तर बघा, तेल सुद्धा छान तापलेलं आहे। तेलामध्ये चकली सोडल्यावर किती छान बबल्स आलेले आहेत। आता एका साईडने चकली चांगली तळून झालेली आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा ती आपण पलटवून घेणार आहेत। तेलातील बबल्स कमी झालेले आहेत, याचा अर्थ की आपली चकली आता तळत आलेली आहे। दोन्ही बाजूने चकली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपली जी चकली आहे ती तळून झालेली आहे। तेलातील बबल्स कमी झालेले आहेत। आता ती झाऱ्यामध्ये चकली काढून घेणार आहेत आणि सर्व तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। एकदम मस्त आणि कुरकुरीत चकली बनवून तयार आहे। तर बघा, काटे किती सुंदर आलेले आहेत। एक घणा आपण तळून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा चकल्या तळून घेणार आहेत। 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा यापासून आपली चकली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे। बघा, एकदम मस्त आणि कुरकुरीत चकल्या बनवून तयार आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत ते कुठून बघत आहेत नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्ही सुद्धा गौरी गणपतीला किंवा लक्ष्मी आल्या किंवा दिवाळीमध्ये जर भाजणी जर बनवता आली नाही तर अशा प्रकारच्या चकल्या करून नक्की बघा। अगदी तासाभरात या चकल्या बनवून तयार होतात। एक चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे।
तर बघा, तेलसुद्धा जास्त पिलेलं नाही, अगदी कुरकुरीत चकली बनवून तयार आहे। तर पुन्हा एकदा विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।